पासून या ठिकाणी या झाला दबावाचा परिणाम होईल का? या दबावाचा परिणाम होईल का? जो ज्या कोण पद्धतीने विचारित असल्या दबावाला कोण विचारतो? आणि त्यांनी नुकसान त्यांचंच करतायत ना. संक्रांती मकर संक्रांतीचा बाजार बंद केला ना. लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ज्या सामान्य लोक आता चिडलेले आहेत, नाराजी व्यक्त केली आहे. या सगळ्या जातीय वादामध्ये आमचं नुकसान होतंय असं सुद्धा म्हणतात. जातीवाद नाहीये, हे गुंडाळवाद आहे. हे 5-4% लोक जे आहेत ना ह्यांना मानणारे, त्यांचा गुंडाळवाद आहे. नो जातीवाद. जातीवाद हा शब्द कृपया वापरू नका. पण तुम्ही गृहमंत्र्यांशी बोललात का? गृहमंत्र्यांशी बोलणं झालं? टायर वगैरे चालण्यात येत आहेत. मग तिथं कर्तव्यदक्ष एसपी दिलेले आहेत. कर्तव्यदक्ष एसपींनी तिथं काय काय कारवाई केली ते आम्ही विचारतो. आज वाल्मिक कराड यांच्या आईची भेट घेतली, माहिती समोर आली. विचारपूस केली तब्येतीची. मग घेतलीच पाहिजे ना. वाल्मिक कराडांच्या मातोश्रीला जाऊन भेटलं पाहिजे, त्याच्या कुटुंबाला भेटलं पाहिजे. ते आता इकडे गेलेले आहेत 302 आणि याच्यामध्ये त्यांना जाऊन भेटायचं कामच आहे त्यांचं. ते भेटले असतील, त्यात काय विशेष. विधानसभा जिंकण्यासाठी करडचा वापर करण्यात आला. आता ते एकदम याच्यामध्ये सापडलं तर कोणी? एक मिनिट आहे का, मी तुम्हाला पहिल्यापासून म्हणतोय की त्या माऊलीच्या विरोधात मला काही बोलायचं नाही. काय होतं की महिलेच्या बाबतीत एखाद्या माझ्या भगिनीच्या बाबतीत बोललं की ते फोकस सगळा दुसरीकडे जातो. माझी विनंती एक आहे की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांना सांगा की राष्ट्रवादीच्या मुख्य मुन्नीला बोलायला लावा. पण मकोका लावला, आता तुम्ही समाधानी आहात का? माझा फोकस अजून भरपूर आहे ना. संतोष देशमुखचं एवढं झालं म्हणजे संपलंय का? आणखी बरेच फोकस आहे. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती आहे. त्याच्यानंतर हे केस व्यवस्थित हे करतायत का ते पाहणं गरजेचं आहे. आणखी याच्या पुढं आकापर्यंत सापडलं, आकाच्या पुढं आणखी कडी काय सापडते का? आगंतुक मुळं आणखी किती सापडतायत? हे एकच सोटमूळ ताब्यात आलेलं आहे. आगंतुक मुळं अजून बाकी आहेत ना. मागे तुम्ही अजितदादांशी बोलला होता तेव्हा अजितदादांना मागणी केलेली होती का? मागच्या वेळेला तुम्ही साहेब तुम्ही काल मागच्या वेळेला तुम्ही अजित पवारांना भेटला होता, तर तुम्ही त्यांना काही मागणी केलेली होती का? धनंजय मुंडेंवर कारवाई करावी, वाल्मिक कराडच्या बाबतीत? नाही. माझ्या मतदारसंघाचं काम होतं. माझ्या मतदारसंघाचं काम त्यांना मी सांगितलं.